नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे. मार्कडवाडीतील बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. गावात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कायद्याचं उल्लंघन झाल्यास गुन्हा दाखल करणार असं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. तर पोलिसांच्या दडपशाहीमुळे गाव दहशतीत असल्याचा आरोप उत्तम जानकरांनी केला आहे. भूमिका मांडतायत ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. आपण पाहतो या ठिकाणी उत्तम जानकर हे ग्रामस्थांशी चर्चा करण्यासाठी आलेले आहेत. जानकर साहेब, काय दबाव आणला गेला का आपल्यावरती? आपण पाहतोय की या ठिकाणी उत्तम जानकर हे आपल्या ग्रामस्थांसोबत चर्चा करत आहेत आणि पुढची भूमिका जी आहे ती या ठिकाणी ठरवत आहेत. मात्र या भूमिका ठरवत असताना आपण पाहिलं की खरं तर पोलीस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात दबाव आणल्याचा आरोप त्यांच्याकडून झालेला आपल्याला पाहायला मिळालेला होता आणि 5 मिनिटांची बैठक जी आहे ती या ठिकाणी उत्तम जानकर आणि पोलीस प्रशासनामध्ये झालेली पाहायला मिळाली. आणि त्यानंतर या ठिकाणी आपण पाहिलं की उत्तम जानकर यांनी काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिलेली आहे की आपण अशा पद्धतीची प्रक्रिया जी आहे ती यातून माघार घेतोय आणि न्यायालयीन पद्धतीने आमचा जो लढा आहे तो सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे एकंदरीतच उत्तम जानकर यांची भूमिका जी आहे ती नक्की काय आहे, ग्रामस्थांशी ते काय चर्चा करतायत हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. कारण त्यांनी काही वेळापूर्वीच माध्यमांना प्रतिक्रिया दिली की आम्ही यातून प्रक्रियेतून काही वेळासाठी माघार घेतोय आणि एकंदरीतच आपली भूमिका जी आहे ती आम्ही या ठिकाणी मांडू आणि ग्रामस्थांशी चर्चा करता आहेत आणि भूमिका मांडता आहेत. भरपूर जमा झाले. अजून लोक ते बॅरिकेड लावून साईडला सगळे थांबवले. पण आता पेट दुसरं आपण 10-20 मतं टाकली पेट्या उचलून तर आपल्याला मग आता त्यांना अडवावं लागलं. मी आहे त्यांच्या विरोधात हे करणं, अडवणं, मग त्यांनी काट्या हाणल्या तर आपण काय करणं, मग आपल्याला पुढची स्टेप घ्यावं लागेल. त्यांनी पेट्या न्यायला लागली तर मग आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्या बरोबर 2 हात करावं लागेल सगळ्याला. मी आहे सोबत, नाही असं 2 मिनिटं थांबा ना तुम्ही थांबा सगळेजण 2 मिनिटं हो सर थांबा ना 2 मिनिटं थांबा सगळी थांबा 2 मिनिटं आणि 2 मिनिटं थांबा सगळे. पेट्या नेताना किंवा ही झटापटी होताना पुन्हा लोक मताला येणार का? गोंधळ म्हणजे आपण नेऊ देणार नाही, ती न्यायला हे करणार, त्यावेळेला मग बाकीचं काय होईल घडेल सांगता येणार नाही. बरोबर आहे. तुम्हाला स्टेटमेंट काय द्यायचं द्या. तुम्हाला काय लोक आले पाहिजेत. ती लोक तयार आहेत. सगळं गाव पूर्ण आहे. ही काय बोगस मतदार नाही, ओरिजिनल आहे. आता कसं आहे त्यावेळेला ते आपण 10-20 मतं 5-50 मतं अशी एवढी टाकेपर्यंत ती पेट्या उचलायची. पेट्या उचलताना आपल्याला पुन्हा त्याला पेटीला हात लावू, त्याने लावला की आपण लावू देणार नाही. सरळ आहे. त्याचा विषय असा चालू होणार तिथं. मग लढायचं तयारी आहे का शेवटपर्यंत? काय होईल? नाही लढून उपयोग नाही. कुठेतरी थांबलं पाहिजे. काढणार नाही, थांबलं पाहिजे. दुसरी गोष्ट हो ते नाही विषय होणार, तो नाही विषय. पण गुन्हा नाही, नोटीस झटापट झाली तर लोक थांबणार थांबणार नाही, दम काढणार ती बाकीच झाले.
ठीक आहे, मग आपण दुसऱ्या मार्गाने जाऊ, कायदेशीर मार्गाने जाऊ. आपण तहसीलवरती मोर्चा काढू, वेगवेगळ्या पद्धतीनं सगळा एक त्याचा निषेध करू. हे बाबा करू दिलं नाही, आपण 4-8 दिवसामध्ये अख्ख्या तालुक्याचा एक मोर्चा काढू सगळी मिळून. अशा पद्धतीनं करू शेवटी काय काय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पलीकडे निघू द्या, खुर्चीतनं पलीकडे निघू द्या, खुर्चीतनं पलीकडे निघू द्या. त्याला सांगा की या ठिकाणी मार्कडवाडी गावाबरोबर संपूर्ण इथले गावकऱ्याला बोल. काय निर्णय ठरलाय डॉक्टर साहेब? गावकऱ्यांची चर्चा केली आपण. पोलीस प्रशासनाबरोबर चर्चा सुरुवातीला केली. पोलीस प्रशासनानं त्या ठिकाणी तुम्ही एक बी मतदान पोल केलं तर आम्ही हे साहित्य तुमचं मतपत्रिका असतील मतपेट्या असतील आम्ही सगळं गुंडाळून घेऊन जाणार आहोत. तुमच्यावर सगळ्यावरती आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत. आम्ही अगोदरच 144 कलम पुकारलेला आहे. आता या प्रशासनाच्या भूमिके संबंधी सगळ्या गावकऱ्यांशी या ठिकाणी चर्चा करण्यात आली. गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की जर मतदानच करू देत नसतील ते आपण पेट्या धरून ठेवणार आणि ते हिसकावून घेतील, यामध्ये गोंधळ उडेल आणि त्याचे झटापट होईल आणि झटापटीमध्ये लोक निघून जातील. जी मतदानाची प्रक्रिया आहे किमान 1500 मतदान तरी पोल होण्याशिवाय या ठिकाणचा रिझल्ट येऊ शकत नाही आणि ते 1500 मतदान या ठिकाणी मला होणार होतं, परंतु प्रशासनाच्या या भूमिकेमुळं या ठिकाणी मतदानच करू द्यायचं नाही आणि साहित्य घेऊन जायचं हा पोलिसांनी इथं सगळा केलेला प्लॅन आहे. त्यामुळं आम्ही या ठिकाणी थांबण्याचा गावकऱ्याबरोबर चर्चा केल्यानंतर निर्णय घेतलेला आहे. आम्ही येणाऱ्या 8 दिवसामध्ये प्रांत कार्यालय असेल किंवा अजून जिथं सुयोग्य न्याय मागण्याचं ठिकाण असेल त्या ठिकाणी ताकदीनं एक 25,000 ते 50,000 लोकांचा या तालुक्यातला जो आक्रोश आहे हे निवडणूक आयोगापर्यंत या न्यायव्यवस्थेपर्यंत या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा ताकदीनं प्रयत्न करू आणि यामध्ये मात्र न्याय मिळाल्याशिवाय हा उत्तमराव जानकर थांबणार नाही एवढंच मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो. बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला न्याय मिळेल असा प्रकारचा विश्वास कसा काय वाटतो, अशा प्रकारचा सवाल उपस्थित केला. नाही, नक्कीच या गावामध्ये जे मतदान झालंय ते 1400 मतदान मला आणि 502 मतदान हे समोरच्या उमेदवाराला झालेलं आहे. मी त्याची सगळी प्रक्रिया पूर्णपणे या तालुक्यातला अभ्यास केलेला आहे आणि असं असताना त्याला 1003 म्हणजे दुप्पट मतं दाखवलेले आहेत. म्हणजे त्याची ती सिस्टीमच होती की दुप्पट मतं कशा पद्धतीने ट्रान्सफर करायची आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला ही पडताळणी करायची होती. या गावाचा आक्रोश होता, या गावाला बघायचं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही दिलेलं मत हे EVM मधून उत्तमराव जानकरला न जाता दुसऱ्याला का गेलं आणि त्याची पडताळणी करण्यासाठी खरं तर शासनानं ही सहकार्याची भूमिका घ्यायला पाहिजे होती, प्रशासनानं घ्यायला पाहिजे होती, पोलिसांनी घ्यायला पाहिजे होती. परंतु प्रांताने जमावबंदीचे आदेश काढले, तहसीलदारने ही निवडणूक प्रक्रिया घेता येणार नाही अशा पद्धतीचे आदेश काढले आणि पोलिसांनी या ठिकाणी तुमचं साहित्य सगळं तुम्ही एक मत टाका, तुम्ही मत टाकल्याबरोबर आम्ही तुमचं साहित्य घेऊन जाणार आहे आणि त्या ठिकाणी नक्कीच सरकार घाबरतंय की ही प्रक्रिया होऊ देत नाही आणि मग तुम्हाला न्याय मागायचा कसा, ही साधी प्रक्रिया होती आणि या साध्या प्रक्रियेतनं तुम्हाला सगळे उमेदवार महाराष्ट्रातले असतील, सरकार असेल, ते सगळ्याच्या पुढे चित्र जाणार होतं. तुम्ही सगळ्या चॅनेलची मीडिया या ठिकाणी तुमच्या समक्ष लाईव्ह पद्धतीनं मतदान होणार होतं आणि प्रशासनानं जर हे मतदान करू दिलं असतं तर हे चित्र महाराष्ट्राच्या समोर यावं यासाठी मी रात्र झोपून या ठिकाणी ह्या लोकांना आधार देण्यासाठी, ह्या लोकांना एक विश्वास देण्यासाठी मी रात्रभर या चटईवरती झोपलो होतो. सगळं गाव 1000 लोक झोपले होते पण 1000तले लोक आता पोलीस असल्यामुळं 300-400 लोक या ठिकाणी आहेत, बाकीचे लोक यायला तयार नाहीत आणि जर आले तर या ठिकाणी पोलिसाबरोबर झटापट करणं, मुलं शाळेमध्ये जाणं आणि त्यातून जो रिझल्ट आहे मला जो 1500 मतं पोलिंग झाल्याशिवाय निघत नाही
तो घेता येत नाही, म्हणून या ठिकाणी थांबण्याचा निर्णय गावकऱ्याबरोबर चर्चा करून आम्ही घेतला. नक्कीच जे इथं घडलं तेच राज्यामध्ये घडलेलं आहे आणि इथं सुद्धा एक मत बीजेपीला गेल्याशिवाय दुसरं मत ट्रान्सफर होत नव्हतं. त्यामुळे त्यांना 54,000 मतं पडली की 1,08,000 झाली त्याची. म्हणजे प्रत्येक मताला म्हणजे एकाशी एक असा फॉर्म्युला या ठिकाणी होता आणि म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं या ठिकाणी जो विरोध केला, जी जाणीवपूर्वक या ठिकाणी मतदानाची पडताळणी करू दिली नाही. अशीच याच गावात नाही, मी 10 गावामध्ये जरी अशा पद्धतीनं आपण बूथ लावले आणि साधी प्रक्रिया आहे, सोपी प्रक्रिया आहे, गाव खर्चानं करतंय. त्याच्यामध्ये काय कोणाला शासनाचा खर्च आहे, कुठं पोलीस प्रशासन आम्ही मागतोय, बंदोबस्त मागतोय, असं काहीही नव्हतं. परंतु प्रशासनाने या ठिकाणी अडवणूक केलेली आहे. निश्चितपणानं न्याय हा कोणत्याही परिस्थितीत उत्तमराव जानकर न्याय मिळवल्याशिवाय राहणार नाही. मोठ्या प्रमाणात आरोप करता की अशा प्रकारे मत ट्रान्सफर झाले, काय पुरावे आहेत जानकरांकडे? ते मी तुम्हाला एक 15 ते 20 दिवसानंतर 100% दाखवणार आहे आणि ते लाईव्ह पद्धतीनं दाखवले जातील. तेवढ्यासाठीच हा गावकऱ्यांचा अट्टास होता आणि मला सुद्धा बघायचं होतं. त्यासाठी मी एक रात्र मुक्कामाला या ठिकाणी येऊन थांबलेलो होतो. धन्यवाद. उत्तम जानकर यांनी जे आहे ते आपलं जे काही बॅलेट पेपर पद्धतीचं मतदान प्रक्रिया जी ती माघार घेतली आहे. जानकर साहेब, काय भूमिका आहे माघार घेतलेली आहे आपण? नाही, नक्कीच प्रशासनाने या ठिकाणी अडवणूक केलेली आहे. एकही मतपोल झालं तर तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही या मतपेट्या आणि तुमचं जे मतपत्रिका साहित्य घेऊन जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला आम्ही हे मतदानाची प्रक्रिया पार पाडू देणार नाही आणि अशी भूमिका घ्यायची म्हणजे कारण नाही. त्याला हे महाराष्ट्रामध्ये चित्र जाते आणि अशा पद्धतीनं यांचं जी प्रशासनाची भूमिका आहे ती पूर्णपणे चुकीची आहे. ती पडताळणीला, देशाला आणि लोकशाहीला मारक आहे आणि जर आमच्या खर्चानं आम्हीच त्या ठिकाणी पडताळणी करत असू तर शासनाचं त्याच्यामध्ये बिघडायचं किंवा शासनाला त्याच्यामध्ये वाईट वाटायचं कारण काय? तुमची आज पोलीस प्रशासनासोबत बैठक झाली, काय नक्की त्यांनी इशारा दिलेला आहे, काय सांगितलं आणि तुम्ही माघार घेतली? पोलिसांनी त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही एक जरी मत त्या ठिकाणी टाकलं तर आम्ही तुमचं मतपत्रिका आणि तुमच्या पेट्या सगळं साहित्य या ठिकाणाहून घेऊन जाणार आहे. या ठिकाणी झटापट झाली, दंगल झाली, दगडफेक झाली, त्याची जबाबदारी सर्वस्वी गावकऱ्यांची आणि तुमची राहील. त्यासाठी गावकऱ्याबरोबर चर्चा करून आम्ही थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे. थांबण्याचा म्हणजे या लढाईला अन्य मार्गाने आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत. कशा पद्धतीची पुढची लढाई असणार आहे? नक्कीच आम्ही एक 8 दिवसामध्ये 15-20 हजार लोकांना एकत्र येऊन प्रांत कार्यालय असेल, जे बियोगी ठिकाण असेल त्या ठिकाणी मोर्चा काढू आणि त्या ठिकाणी आमची भूमिका हे काय आहे आणि 15 दिवसामध्ये आमच्या समोर बरंचसं चित्र त्या ठिकाणी स्पष्ट होणार आहे आणि ती भूमिका आमची प्रसार माध्यमामध्ये आणि जनतेमध्ये. आणि मारकडवाडीतील चाचणी सध्या